सावी आज शाळेतून जरा लवकर निघालेली असते. कारण असते तिच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठ्या बहिणीला बघायला पाहुणे येणार असतात. तिची मोठी बहीण रावीने तिला फोन केलेला असतो की साऊ प्लीज तू लवकर ये. म्हणून सावी उशिरा निघून लवकर पोचण्याच्या प्रयत्नात असते. तर ही आपल्या कथेची नायिका सावी. तर सावी गोऱ्या रंगाची, गालावर सुबक अशी खळी असणारी चाफेकळी नाक आणि डाळिंबासारखे लांब चुटक ओठ हसताना तर जणू परीच भासायची. तिच्या ओठाखाली एक तीळ होता. त्या तिळामुळे तिच्या सौंदर्यात अजून 4 चांद लागायचे. पण सावीने तिचे वडील अभयचा रंग घेतलेला असतो, निमगोरा, आणि रावीने तिची आई हेमाचा गोरा रंग घेतलेला असतो. रावी ही गोरी असल्यामुळे छानच दिसायची, पण सावी तिच्यावर भारी होती. पण तरीही अभयची आई लक्ष्मीबाई सावीला नेहमी रावीपेक्षा कमी लेखायच्या. जुन्या काळात होत असतं, रंगावरून खूप फरक करायचे. तर ही आहे सावीची छोटीशी फॅमिली. आता पुढे साऊ पटपट शाळेबाहेर निघते आणि रिक्षा बघत असते. पण तिला काही केले आज रिक्षा भेटत नसते. तेवढ्यात तिच्या बाजूला एक गाडी थांबते आणि त्यातून एक मुलगा खाली उतरतो आणि तिला एक कार्ड दाखवतो आणि विचारतो, हॅलो मिस, मला हा ॲड्रेसवरील रोड कोणता आहे तो सांगाल का प्लीज. आणि ती मागे वळते, पण वळताना चुकून त्याच्या बोटावरच पाय देते आणि पडायला येते. तोच तो गडबडीत तिचा हात धरतो. तशी ती सावरते आणि त्याला पाहतच राहते आणि तोही तिला पाहतच राहतो. ती सावरून उभी राहते. तोच परत तो तिला विचारतो, मला हा ॲड्रेसवरील रोड कळत नाही, सांगता का. ती त्याचं कार्ड हातात घेते आणि तेवढ्यात तिकडून रिक्षा येते आणि फायनली तिला रिक्षा मिळालेली असते. ती पटकन रिक्षात बसते आणि तो लगेच बावचळून जातो, ओ मिस, ॲड्रेस तरी सांगा, नाहीतर माझं ते कार्ड तरी घेऊन जाऊ नका. तशी सावी ते कार्ड चालत्या रिक्षातून बाहेर फेकते आणि निघून जाते. तो डोक्यावर हातच मारून घेते. तर हा आपला नायक नील. सावीचे घर. अभय विचार करत बसलेली असतात. तेवढ्यात लक्ष्मीबाई अभयकर रावांना म्हणतात, अरे अभय, येणाऱ्या मुलाला पत्ता नीट दिला होतास ना. हो आई. अशी का विचारते. अरे अजून आले नाहीत म्हणून विचारते. मला वाटतं त्यांना एकदा फोन करून पहा, हेमा म्हणाली. मी केला होता फोन, येत असतील ते. सारखा फोन केलेला पण बरं दिसत नाही. तेवढ्यात हेमा त्यांच्या घरात काम करणारी जुनी विश्वासू असलेली मालतीला आवाज देते. सावी आणि रावी लहान असल्यापासून मालती तिथे काम करायची. रावी नाही, पण सावीचे मालतीसोबत छान जमत होते. मालती, आवरले का ग सगळे. हो ताईसाहेब, सगळं आवरलंय. आणि रावी, तिचं आवरलंय का. नाही, मालती म्हणाली. तशी लक्ष्मीबाई रागात तिच्याकडे पाहते. ते म्हणजे आवरत आहेत त्या, पण ही रावी पण ना कधीच ऐकत नाही कुणाचे, हेमा म्हणाली. मीच बघून येते रावीचं आवरलं की नाही ते. असं म्हणून लक्ष्मीबाई तिच्या रूमकडे जातात. रावीची रूम. हे काय रावी, तू ड्रेस घातलास, साडी घालायची ना, मुलगा बघायला येतोयस बाळा तुला. का, मी का बदलायचं त्याच्यासाठी. मी ड्रेसमध्येच कम्फर्टेबल आहे आणि मी ड्रेसच घालणार. बरं बाई, पण लवकर ये खाली. आजो
वेळ तरी लागला ना मला खाली यायला तरी काही नाही, कारण त्यालाही कळू दे रावीला भेटणं एवढंही सोपं नाही. अगं बाई, त्या पोराची काळजी नाहीच आहे मला. मला तुझी काळजी आहे. तूच बघ, तुझंच आवरलं नाही. केस बघ, मेकअप पण केला नाहीस तू अजून. इट्स नॉट माय फ्लॉट जो. मिस आऊला सांगितलं होतं लवकर ये. ती अजून आली नाही. ती कधी येते वेळेत? ती रमली असेल त्या भंगार शाळेतल्या मुलांमध्ये. तेवढ्यात साऊ पळत पळत रूममध्ये येते. सॉरी ते किती वाजता बोलवलं होतं तुला रावीने? कधीच वेळ पाळत नाहीस ना तू, आणि वरतून सॉरी बोलतेस. आजी, अगं रिक्षा मिळत नव्हती. बास, कारण सांगू नकोस सावी. लवकर आवर आता तिचे. उभी नको राहूस आता इथे, लक्ष्मीबाई रागातच म्हणतात. तशी सावी पटपट रावीचे आवरायला घेते आणि तिला छान आवरून देते आणि खाली मदतीला येते. हॉलमध्ये नील एकटाच आलेला असतो. सगळे त्याची छान स्वागत करतात. तो सगळ्यांना बोलत असतो. तेवढ्यात तिथे अभयला पलीकडून सावी दिसते. सावी, ये ना. तसा नील तिला पाहतो आणि सावी त्याला पाहते आणि चालत चालत पुढे येते. तोच तिचा पाय कार्पेटमध्ये अडकतो आणि ती परत नीलच्या अंगावर जाऊन पडते. तसा तो परत तिला सावरतो. तिकडे लक्ष्मीबाईचा राग शिंगेला पोहोचतो आणि दोघांना आत्ताच थोड्या वेळापूर्वीच आठवते. लगेच हेमा म्हणते, अगं हळूच पडली असती ना आत्ता. अभय म्हणतो, ही माझी धाकटी मुलगी सावी. लगेच त्यांना तोड लक्ष्मीबाई नीलला म्हणते, नीलराव तुम्ही उभे का? बसा ना. तसे सगळे बसतात. तेवढ्यात अभय सावीला म्हणतात, सावू बस ना बाळा. तसं लक्ष्मीबाई तिला रागातच म्हणतात, तू जा आणि रावीला घेऊन खाली ये. आणि हसायचं नाटक करतात. तसं सावी वर जाऊ लागते. हेमा म्हणते, तुम्हाला घर सापडायला काही त्रास नाही ना झाला? घर तर सापडले, पण त्यासाठी पायाला दुखापत होईल असं नव्हते वाटले. तसं जाता जाता सावी त्याच्याकडे पाहते आणि तो हळूच गालात हसतो. अभय म्हणतो, एनिथिंग सिरियस? फार नाही, पण इथे काही लोकांना पत्ता सांगायला पण वेळ नसतो. एवढे बिझी असतात. तशी सावी अजूनच हसते आणि वर निघून जाते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.